सो गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? बरे ना? कसा चाललाय आजचा दिवस तुमचा? मॉर्निंग कशी झाली कमेंटमध्ये सांगा मला. सो मी सकाळी लवकरच उठलो होतो, पण ब्लॉग मी आत्ता स्टार्ट करतो आहे कारण की सकाळ सकाळ थोडेसे खूप जास्त कामं असतात. पटपट कामं बिमं उरकले, सगळं पाणी बिणी भरून घेतलं सगळं. आता राहिलं आहे फक्त वर्कआउट वगैरे करायचा. आणि मग आज बघूया आपल्याला आज कुठलं लोकेशन पडते. अजून तरी काय जॉबचं लोकेशन मला पडलं नाही आहे. सो बघूया आज आपल्याला कुठं जायचं आहे. सो आपण जाऊया मस्तपैकी. आज जर चांगले लोकेशन पडले तर मी दाखवलेच आपल्याला कुठं जायचं आहे. सो त्याआधी आपण घरी आज वर्कआउट करूया. आणि नाश्ता तर मी केला सकाळ सकाळ, छान बटर नेहमीचं, ते करून मी थोडंसं वर्कआउट करतो. आणि काय नाही, आज नाश्त्याला आपण काय करणार आहे ते डिसाईड नाही केलं आहे अजून. बघू. काल रात्री मला करायचे होते ते आप्पे असतात ना, आप्पे ते करणार होतो, पण त्याच्यातलं काय ते तांदूळच भेटलं नाही. सो ते स्किप केलं. आता दुसरं बघू आपण काय करायचं आहे नाश्त्याला. काहीतरी हेल्दी खाऊया मस्तपैकी. थोडंसं पोट पण खराब आहे ना, सो हेल्दी खाऊया आपण. त्याच्या आधी घरातलं सगळं काम केलं आहे. आता फक्त ते जे कांदे आहेत ते कांदे भरायच्या टोकरीमध्ये तुम्हाला दाखवले होते. ते जे कांदे आहेत ना ते या टोकरीमध्ये भरायच्यात. ते मी इथं ठेवले होते ना वाळवायला, काल तुम्हाला सांगितले होते. आणि मी बटाटे तर भरून ठेवलेत. हे बघा इथं बटाटे भरून ठेवले. ते कांदे वाळवले, बटाटे वगैरे सगळे भरून ठेवले, कारण की ते भाज्या आहेत ना ते सगळे चांगले राहिले, पण ते लवकर खराब होतात नाही. ते एखादा जरी सडलेला असलं ना ते सगळं खराब होऊन जातं. एवढं मला मागायचं आणि ते सगळं खराब झालं की ते चांगले नाही वाटत. त्यामुळे ते सगळं प्रॉपर सेटअप करून ठेवलं नीट. आणि मी सकाळी चहा बिस्किट तर खाल्ला. आता मस्तपैकी नाश्ता करायला, काय नाश्ता करायचा बघूया. आधी वर्कआउट करून घेतो पटकन. आज लेगचा सेट आहे, पण आज बघू नॉर्मलीच वर्कआउट करणार आहे. थोडासा डिप्स वगैरे मारून घेईल. आणि आज जर लवकर, मला तरी वाटते 2 दिवस झालं मला लोकेशन नाही पडले. 2 दिवस म्हणजे माझी सुट्टीच चालली. तर आज बहुतेक मला वाटतं लवकर टाकतील सर आपल्याला कामाचं लोकेशन. त्यांनी टाकलं की मी लगेच तुम्हाला सांगतो. आणि आपल्याला आज कुठं जायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो. आज फुल धमाल येणार आहे गाईज. तुम्ही फक्त व्लॉग एंडपर्यंत बघा, लय मजा येणार आहे, लय म्हणजे लय. आज फुल एंटरटेनमेंट करू, मजा करूया. आज आपण नवीन ठिकाणी जाऊया. सो अजून तर मी काही फ्रेश नाही झाले, वर्कआउट करून फ्रेश होतो मस्तपैकी. मग आपण बघूया आपल्याला कुठं जायचं आहे आज. सो मित्रांनो, आपल्याला लोकेशन आलेलं आहे. सो आपण काम चालू करू शकतो. आपल्याला जायचं आहे हडपसरला, वानवडीला आणि असंच थोडं तिकडं जवळपास जायचं आहे आपल्याला. आहे टोटल 4 टास्क, त्यातला 1 टास्क तर कॅन्सल झालेला आहे. 3 टास्क आहेत. आपण पटकन निघूया. आपल्याला आता जायचं आहे डायरेक्टली हडपसरला. हडपसरवरनं डॉक्युमेंट कलेक्ट करायच्यात आणि लगेच आपण नेक्स्ट कस्टमरला कॉल करूया आणि विचारूया की आपल्याला ते अवेलेबल आहेत का नाही. आज पटपट काम करूया झटकन, कारण की उद्या आहे संडे आणि फन डे. सो चलो आपण लगेच निघूया. मित्रांनो, ही आपली गाडी, निघूया पटकन. लय घाम पुढे हे आहे कापड पुसून घ्या. पटकन निघूया. काय ऊन बघा किती आहे, खूप जास्त ऊन आहे. हो मित्रांनो, डॉक्युमेंट कलेक्ट केलेले आपण शोरूममधनं. आता निघालो आहे. आता सरांना सांगितलं आहे नेक्स्ट लोकेशन टाका. नेक्स्ट लोकेशन आपलं आहे वानवडी. सो वानवडीलाच चाललो आहे आपण आता. बघूया किती लांब जायचं आहे. आता आपण इथनं निघूया. चलो, पार्किंगमध्ये आलो आहे मी आता. ही गाडी चावी कुठे? अरे मस्तपैकी. सो मित्रांनो, मस्तपैकी डॉक्युमेंट गोळा केलं आहे मी आत्ता वानवडीमधनं. आता आपल्याला जायचं आहे मांजरी फाट्याला. शोरूम आहे टोयोटाचं, तिकडनं आपल्याला डॉक्युमेंट गोळा करायचं. खूप जास्त ऊन आहे गाईज, खूपच जास्त. मी आत्ता सावलीला थांबलो आहे. आता आपण पिऊया ऊसाचा रस, कारण की खूप जास्त एकदोस झाले, ताण पण लागले. सो आपण पिऊया ऊसाचा रस. बघूया, चला इथं बाजूलाच आहे ऊसाचा रस. या ऊसाचा रस पिऊया. मित्रांनो, मी आत्ता आहे मांजरी हायवेला. लय जास्त ट्रॅफिक पण लय जास्त आहे आणि खूप जास्त ऊन पण आहे. बघू शकता माझं तर सगळं केस आणि तर सगळी भरलेली आहे. आपण सगळं हे झालं.
आपण आता डायरेक्ट जाऊया शोरूमला. आपल्याला अजून 6 किलोमीटर लांब जायचं आहे गाईज. इतकं ऊन आहे जास्त, एवढं जबरदस्त ऊन आहे. मी हे शर्ट घातले आहेत बघू शकता, मला पूर्ण गरम होते, लय गरम होते लय. आणि फुल ऊन आहे, लय ऊन आहे. मी हायवेला थांबले नाही, हायवेच्या कडेला थांबले आत्ता, लय जास्त ऊन आहे. सो आता आपण निघूया, मांजरीला जायचं आहे आता. मित्रांनो मी RC कलेक्ट केली आहे इथं टोयोटा शोरूमपाशी येऊन. ऊन तर इतकं भयानक आहे. आता जरा सावलीत थांबले, अजून तर मला काही सरांनी टाकलेलं नाही आहे टास्क. सो टास्क पडला की आपण निघूया, तोपर्यंत सावलीत थांबले. इतकं जास्त हे शोरूमवाले चांगले रे. मी शरबत दिलं, पाणी दिलं, जरा बरं वाटलं पिऊन गाईस. काय सांगू, इतकं ऊन. तुम्हाला ऊन दाखवतो, ऊन बघा, ऊन बघा गाईस. हायवेला आहे मी, ऊन बघा फक्त, इतकं ऊन जास्त आहे, खूप जास्त ऊन आहे. मी थांबलो इथं सावलीत आणि इथं आहे ऊन, बघू शकता किती ऊन आहे गाईस. जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त. आणि मी थांबलो इथे. मित्रांनो जे नको तेच झालं आहे. कस्टमर आता येणार आहे 3 वाजता, तोपर्यंत मला वेट करायचं आहे. आणि मी आत्ता मांजरीतनं निघालो आहे कोथरूडला जायला. सो इतकं ऊन आहे गाईज. आता मी थांबलो आहे हायवेच्या कडेला खूप जास्त. आता तो कस्टमर कधी येतो आणि कधी नाही त्याच्यावरती आहे. आता बघू शकता मी तर इथं थांबलो आहे, खूप जास्त ऊन आहे गाईज, खूप जास्त. आता मला जायचं आहे 20 किलोमीटर लांब जायचं आहे गाईज मला. बघू शकता 20 किलोमीटर लांब हो मांजरीचा हायवे. इतकं जास्त ऊन आहे, निघायला पाहिजे मला, कारण खूप वेळ झाला आहे आणि लांब पण जायचं आहे खूप गाईज. सो पटकन निघूया आपण. मी डायरेक्ट कोथरूडला जाऊन तुम्हाला भेटतो, कारण ऊन तर खूप आहे, खूप जास्त ऊन आहे. मला काढता येत नाही आहे शूट, पण तरी पण मी काढतो. सो चलो. सो मित्रांनो अजून मी पोचलो नाही. मी आत्ता ब्रेक घेतला आहे, खूप जास्त ऊन आहे गाईज, खूपच जास्त. आत्ता मी आहे सारसबाग साईडला, इतकं ऊन आहे. मी आता सावलीत थांबलो आहे, तर थोडीशी सावली, इथं मोठे मोठे झाडं आहेत म्हणून थांबलो. खूप जास्त ऊन आहे गाईज, लय जास्त. अजून मला किती लांब जायचं आहे? अजून मला 3 किलोमीटर लांब जायचं आहे, अजून 3 किलोमीटर. सो खूप जास्त ऊन आहे. आता पाणी घेऊया, जरा पाणी वगैरे पिऊया. चलो थोडंसं पाणी वगैरे पिऊया, मग आपण आपल्याला पुढं ट्रिपला कंटिन्यू करू. हो मित्रांनो बसलेलो आहे मी बाकड्यावरती. मी आलो आहे लोकेशनवरती, कस्टमर येत आहे. सो मी सावलीमध्ये बसलो, इथं बाकडा वगैरे बसलेलं, तिथं बसलो. इथं मागं सिटी प्राईड थिएटर आहे, लावलेली आहे मी गाडी. हा रोड लाईफस्टाईल मॉल आहे समोर, बघू शकता. बसलो निवांत सावलीला, खूप ऊन बघू शकता गाईज. येता येता लिंका पिलो मी, कारण की काय सुधारतच नव्हतं त्यामुळे. आता बघू कस्टमर कधी येतो, बँक NOC घेऊ आणि लगेच निघूया. सो मित्रांनो मी बँक NOC कलेक्ट केलं आहे आणि थँक गॉड तो कस्टमर लवकर आला, लय वेळ मला थांबावं नाही लागलं. ती बँक NOC मी कलेक्ट केली. आता मी निघालो ऑफिसला. आता ऑफिसला जातो आणि हे डॉक्युमेंट जमा करतो आणि डायरेक्टली आपण निघूया घरी. ओके. सो आता मी आहे चत्तरशिगेला. आता मला जायला एक 10 किलोमीटर आहे, सो एक अर्धा तास लागेल. सो तुम्हाला डायरेक्टली ऑफिसला जाऊन भेटेल. सो चलो. सो मित्रांनो मी निघालो आहे आता ऑफिसमधनं. डॉक्युमेंट वगैरे सगळे जमा केलेत. आता डायरेक्टली घरी जाऊ. घरी जाता जाता घ्यायचं आहे चिकन. आज बनवणार आहे मी बिर्याणी स्पेशल. आज लय खाऊशी वाटली बिर्याणी, सो बिर्याणी बनवूया. आत्ता मी आहे बानेरमध्ये, मला जायला जवळजवळ 1 ते 1.5 तास तरी लागेल. सो पहिले आपण जाऊया आणि मग जाता जाता बिर्याणी घेऊया आणि मग बनवूया. चिकन घेऊन बिर्याणी बनवूया. सो चलो आता मी आहे बानेरला. आता डायरेक्टली तुम्हाला चिकन घेताना भेटतो. चलो. काय सीट बघा कसला भारी. मित्रांनो मी घरी आलेलो आहे, आता लिफ्टमध्ये आहे. मस्तपैकी चिकन पण घेतलेले. सो चलो घरी मस्त बिर्याणी बनवू. सो मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे. आज करणार आहे मस्तपैकी मी बिर्याणी. खायची इच्छा झाली त्यामुळे येताना चिकन घेतलं आणि दूध वगैरे पण घेतलं. दूध काल संपलं होतं घरातलं. सो आत्ता मी बनवणार आहे मस्तपैकी बिर्याणी वगैरे करतो, मस्त खातो, कारण की लय भूक पण लागलेली. आज लय लोड नव्हता, आज थोडंच होतं. आज हडपसर साईडलाच आपलं काम होतं, पण तुम्ही बघितलं किती ऊन होतं. मांजरीला गेलतो मी फार, मांजरीला, त्या मांजरी साईडला तर किती ऊन होतं.
तुम्हाला तर दाखवलेलंच आहे मी. सो तिकडनं मग कोथरूडला आलो. मग बरं झालं तो कस्टमरला वेळ नाही थांबवलं, तो पण बिचारा लगेच आला. मी तिथं थोडा वेळ सावलीत बसलो. मला लगेच त्याचा फोन पण आला, त्यांनी मला लगेच दिली NOC बँकची आणि मी लगेच घेतली. झटकन त्या सरांच्या ऑफिसवर गेलो, सबमिट केलं आणि लगेच निघालो. त्या इच्छा झाली, म्हणलं जरा बिर्याणी करून खाऊया. सो आता बिर्याणी करतो, कारण उद्या संडे आहे. सो संडेच्या दिवशी थोडंसं रिलॅक्स म्हणलं, संडे फंडे. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर लई इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही फक्त उद्याचा ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा. आता आपण बनवूया मस्तपैकी बिर्याणी. मग खायच्या टायमाला या सगळ्यांनी खायला. मी आणलं आहे चिकन, हे आहे दूध आणि दही. सो चलो मित्रांनो, मस्तपैकी बिर्याणीची ग्रेव्ही तयार झाली आहे आणि हा व्हाईट राईस आणि हा लेग पीस. या मस्त खायला. मला तर आता लय भूक लागली, तोंडाला पाणी सुटलं आहे. मी पहिले बिर्याणीच्या आधी हे खातो, कारण की मला असं आवडतं ग्रेव्ही आणि व्हाईट राईस. सो मस्तपैकी खातो आणि आपण मग खाऊया बिर्याणी. बिर्याणी करायला ठेवली आहे, होऊन जाईल थोड्या वेळातच. चल. सो मित्रांनो, मस्तपैकी बिर्याणी वगैरे खाऊन झाली आहे, पोटभर खाल्ली आहे, मस्त टेस्टी झाली ती बिर्याणी. तुम्ही पण या खायला. सो आजचा बिर्याणीचा भेद माझा खूप यशस्वी ठरला आहे आणि खूप चांगला पण झाला आहे. मस्तपैकी जेवलो आहे, आता मस्त सुस्ती पण येते. सो गाईज, आता ह्या ब्लॉगला एंड करूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला इतकं भारी बघायला भेटणार, इतकं इंटरेस्टिंग बघायला भेटणार, लय मजा येईल, लय मजा. संडे म्हणजे फन डे. आपण बघूया कुठेतरी जाऊया. दरवेळेस बोलतो पण जात नाही, पण बघूया उद्या नाही का जाऊया आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी, ज्याच्याने तुम्हाला पण थोडंसं जरा इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये सांगा बिर्याणी कशी वाटली. आणि तुम्हाला जर करायला शिकायची असेल तर मी सगळे रेसिपी देतो कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही बघा आणि ते शिका. बाय बाय.